अरे वा, काय सांगताय? तुम्ही पण असंच करता? छान, मी पण करते अशी शेगडीची पूजा. किती छान आणि मस्त वाटतं ना? हो, मीही दररोज असं करते शेगडीची पूजा जेवण बनवण्याआधी. किती छान वाटत आहे ना? बघा, पूर्वीच्या बायकांना चूल असायची पूर्वी, तर ते मातीनं सारवून त्याला हळदी-कुंकू लावून मग स्वयंपाकाची तयारी करायची. तर तसं केल्याने आपल्यावरती माता लक्ष्मी, माता अन्नपूर्णा प्रसन्न राहते. जे आपण जेवण बनवू त्याच्यामध्ये आपल्याला बरकत राहते. आणि जेवण बनवत असताना जी पहिली पोळी बनवतो ना आपण, ती बघा पूर्वीच्या बायका अग्नीमध्ये टाकायच्या. त्या आचारी पण आता करतात बघा. पहिली जे घाणा असतो ना तो अग्नीमध्ये म्हणजे त्या ह्याच्यामध्ये टाकत असतात. त्याच्याने अग्निदेव प्रसन्न होतात. तर तुम्ही ते चुलीमध्ये टाकू शकता. नसेल तर ते पक्ष्यांनाही खायला देऊ शकता. तर आपण जेवण बनवत असताना ही पोळी ना आपल्याला छोटीशी बनवायची आहे पहिल्यांदा. आणि नंतर आपल्या चपात्या बनवायला सुरुवात करायची. आणि बऱ्याच बायकांना ना पीठ थोडंसंच राहिले असं वाटतात आणि मग शेवटाला ते लास्ट बनवताना छोट्या बनवतात. तर तसं नका करू ताईनो. कारण बघा, आपल्याला शेवट हा मोठा झाला पाहिजे, छोटा नाही. त्यासाठी आपल्याला अगोदर छोटी बनवायची, लास्टमध्ये नाही. तर करत चला. खूप छान आहेत ह्या ज्या मी सांगत आहे. मी करत आहे आणि तुम्हालाही सांगत आहेत. तर आता मी सांगत आहे बघा, जर तुमच्याकडे फ्रीज नसेल ना ताईनो, माझ्याकडे तर नाहीच आहे फ्रीज, तर मी काय करते माहिती आहे का? जे खोबरं असतो ना आपला नारळ, तो शिल्लक राहिल्यानंतर असंच ठेवला ना त्याला बुरशी वगैरे पकडते लवकर. तर मी काय करते, त्याला पाण्यामध्ये ना असं ठेवते डुबून. तर हे 2-4 दिवस आरामात चालतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब